आहे का, मग मारून घेऊन जाऊ म्हणतेत. आणि मग ते शिकाऱ्यानं बरोबर त्याचा नेम धरला, ते त्याला खडा लावला, ती काय बाण असेल त्याच्याकडे ते बरोबर लावला आणि तो शिकार आता त्या बरोबर नेम करणार आहे त्या पक्ष्याचा. ते कुणी पाहिलं त्यावेळेस? मुंगीनं पाहिलं आणि मुंगीच्या लक्षात आलं की आपल्याला ज्याने वाचवलंय, ज्या पक्ष्याने वाचवलंय तोच आता ह्या शिकाऱ्याची शिकार होणार आहे, मरणार आहे तो आता. मरणार आहे की नाही मरणार आहे? कशामुळे मरणार आहे? ह्याचा बाण लागणार आहे शिकाऱ्याचा. मग त्यावेळेस ती मुंगी धावत धावत कुठे येते? त्या शिकाऱ्याजवळ येते आणि शिकारी असा बाण सोडायच्या टायमाला ती अशी कचकचून चावते, अशी त्याला जोरात चावते की त्याचा नेम बाण हुकतो. त्याचा बाण म्हणजे नेम हुकला, झाडाला लागला बाजूला दुसरीकडं. मग त्या झाडात आवाजानं किंवा त्या हालचालीमुळे ते पक्षी पटकन उडून गेला. पण कशामुळे नेम हुकला त्याचा? मुंगी चावली त्याच वेळेला. समय सूचकता कशी बघा, मुंगी त्याच वेळेला चावली आणि त्याचा बाण हुकला, नेम हुकला, म्हणून त्या पक्षाचा पण जीव वाचला. बघा, असे मित्र असतात. आपल्याला जर एखाद्याने संकटामध्ये मदत केली तर आपण सुद्धा त्याच्या संकटामध्ये कुठंतरी मदतीला आलं पाहिजे. आणि काही जण काय असतात, आपल्याला किती 10 वेळेस मदत करू द्या एखाद्या मित्राने, तरी त्याच्या एकदाही संकटात मदतीला जात नाहीत. असे पण काही आहेत. काय करायचं तिकडे झाला असं तसं ऐका असं म्हणतात आणि टाळतात त्याच्या मदतीला जायचं. असं नाही करायचं, आहे का नाही? मित्र काय गाणं कविता एक आहे बघा, मित्र वनव्यामध्ये. आहे का तुम्ही गाणं ऐकलं ना? बऱ्याच वेळेस ऐकलंय का नाही? वनव्यामध्ये म्हणजे कुठं रे? बघितलं का गाणं म्हणून टाकलं. वनवा म्हणजे काय माहिती तुम्हाला? वनवा कशाला म्हणतात तेच माहित नाही. मग वनवा माहित नाही, गारवा माहित नाही. मग म्हणजे जंगलाला लागलेली एखादं बघा, आता ही वाळलेलं, सध्या उन्हाळा झाला की नाही, सगळे गवत काडी कचरा सगळं वाळून गेले शेतातलं, आहे की नाही? जिथं दाट गवत आहे, दाट झाडी आहे, वाळलंय, आणि अशा ठिकाणी जर आग लागली तर अख्खं जंगल पेटतंय ते. मग अख्ख्या जंगल पेटल्यानंतर त्या जंगलामध्ये